एकच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्यांदाच भाजप प्रणीत सरकारची स्थापना झाली आहे। शुभेंदू अधिकारी यांनी आज या राज्याचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। आज रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते। त्याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते आणि माजी खासदार मिथुन चक्रवर्ती तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या। हा सोहळा सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी भव्य रोड शो केला। यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। हा रोड शो केल्यानंतर पंतप्रधान शपथविधीच्या समारंभाच्या स्थानावर दाखल झाले। या शपथविधीसाठी ब्रिगेड परेड मैदानावर लोकांनी मोठी गर्दी केली होती। जनतेचा हा प्रतिसाद पाहून पंतप्रधानांनी व्यासपीठावर साष्टांग दंडवत करून पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानले। शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची बंगाली भाषेतून शपथ घेतली।